नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? मी तर ठीक आहे आणि निवांत आहे. मी आता आराम करत आहे मित्रांनो. सकाळ धरून खूप त्रास झालेला आहे आणि दमून गेलेलो आहे मित्रांनो मी पळापळी करून. आणि मागील काही दिवस मी मुंबईला गेलो होतो, ठाण्याला गेलो होतो, काही दिवस पुण्यात गेलो होतो, पुण्यात काही दिवस राहिलो आणि गेलतो एका कामानिशी मित्रांनो आणि बराच वेळ तिथं घालवला. आणि आता गावाला आलेलो आहे मित्रांनो मी, आपल्या मायभूमीत. आणि ही पाठीमागं दिसत आहे तुम्हाला, ही आहे काळी मिट्टी मित्रांनो, ही आहे आपली मायभूमी. आणि मी आता आराम करत आहे मित्रांनो. तर मी आहे आता शेतामध्ये आणि शेतामध्ये मी म्हैस चरत आहे. तुम्हाला पाठीमागं दाखवतो, म्हैस चरत आहे मित्रांनो. दिसत आहे का मित्रांनो? म्हैस चरत आहे, काळ्या काळ्या आहे रानामध्ये आणि हिरवगार गवत आहे मित्रांनो पसरलेलं. आणि मी इथं काळ्या मातीत बांधावरती झोपलेला आहे आणि तुम्हाला दिसत आहे हा आराम करत आहे. ओके मित्रांनो, दिसत आहे आराम करत आहे आणि एकदम मस्त वाटत आहे मित्रांनो. सकाळ धरून पळापळ आणि धावपळ एकदम त्रास त्याच्यामुळं आता आलेलं आहे इथं आणि म्हैस चारत आहे. या साईडला म्हैस चरत आहे आणि कडणी शेत हिरवीगार आहेत मित्रांनो. दिसत असेल तुम्हाला, हे शेत हिरवीगार आहेत सगळीकडं. दिसत आहेत का शेत? पूर्ण शेतामध्ये गवत आहे मित्रांनो. दाखवायचं झालं तर तुम्हाला दिसत आहे हिरवीगार शेत झाले ते पावसाळ्यामुळं. आणि आता सध्याला दिवस चालू आहेत पावसाळ्याचे, त्याच्यामुळं रानामध्ये गवत माजलेले आहेत. कसले झाले ते? माजलेले आहेत गवत. आणि म्हैशीला तर गावात मित्रांनो कमीच नाही आहे, पूर्ण सगळं गवत. आणि म्हैस खाऊन दुमकारा टाकत आहे. हे दिसत आहे तुम्हाला मित्रांनो, हे जे आहे गवत, हे वाघनकी गवत आहे मित्रांनो. याला म्हणायचं वाघनक, गार गवत असतं वाघनाकावाने ह्याचं गवत आहे मित्रांनो. हे पानं हे दिसत असते वाघनाकावाने, ठीक आहे. आणि एवढ्या हिरव्या गार गवतामध्ये आपली म्हैस चरत आहे. या साईडला दिसत आहे तुम्हाला, पूर्ण क्षेत्र जर बघितलं ना मित्रांनो, सगळं गवत आहे, सगळ्या शेतामध्ये गवत आहे सगळं. आणि आता हे 1-2-3 दिवसांनी मी काय करणार आहे, मी मुंबईला गेल्यामुळं शेतामध्ये वाढलं गवत. आता ह्याच्यावरती आपण औषध मारणार आहे मित्रांनो, म्हणजे तणनाशक मारणार आहे. आणि तणनाशक मारून हे सगळं गवत हे करणार आहे, क्लिअर करणार आहे आणि रानात मका टाकून घेणार आहे मित्रांनो. आणि इथं आलो 2-4 दिवस झालं आणि इथं घरची सांगत होती मला, मागल्या 8-10 दिवसापासून सूर्य दिसत नव्हता, म्हणजे ऊनच पडत नव्हतं मित्रांनो. आणि हे बघा, आज मी पण 2-3 दिवस झाला आलो तरी ऊन पडलेलं नाही. आणि आज बघितलं, हे बघा ह्या साईडला दिसत आहे सूर्य. आज सूर्य दिसलेला आहे मित्रांनो. 2-3 दिवस झाला सूर्य दिसत मला दिसत नव्हतं. या साईडला दिसत आहे सूर्य. आता मावळायला चाललेला आहे मला वाटते. आणि आज पाऊस वगैरे काय आलेला नाही, आज वातावरण निवळलेलं आहे. आणि ही जी माती आहे मित्रांनो, ही सुकलेली आहे माती, मिट्टी, काळी माती आहे मित्रांनो. आणि ही मातीला कसला ज्या चिखल वगैरे काय लागत नाही, नुसती काळी कसदार माती. चहा पावडर असते का? चहा पावडर आणि माती आहे मित्रांनो, काळी माती. कशी दिसते आहे हिरवळ. आणि मग अशी म्हैस खाता लोळत होती हिरव्या गवतावर, त्याच्यामुळं मी पण लोळत आहे. आणि मित्रांनो मी आता आराम करत आहे, थोडा वेळ आराम करतो मित्रांनो. आपण पुढे जाऊया, म्हैस चरत आहे, चरू द्या, आहे का नाही? आराम करूया, अजून आपल्याला बरंच काम आहे. अजून शेतामध्ये मारले दिसत आहे तुम्हाला. नीट पाहिलं तर डाग सुद्धा पळत आहेत. कसं चाललेलं आहे ढग. आणि आज जर आभाळ पाहिलं तर मित्रांनो, या साईडला आभाळ आहे, काळा आभाळ. या साईडला पण थोडं आभाळ आहे मित्रांनो. असंच या साईडला सूर्यदेव आहेत आणि आभाळ पण आहे. पाऊस आज नाही दिसत असेल.
या साईडला पण आहे आभाळ पण पाऊस नाही. ओके, या साईडला पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो या साईडला पाहू शकता गवत. या साईडला मोकळं आहे थोडंसं, या साईडला गवत आहे मित्रांनो, हिरवगार गवत. आणि हिथं औषध मारलेलं आहे मकावरती. हे दिसत असेल तुम्हाला, ही जी गवत आहे वाघनक, हे तिकडं पिवळं पडलं आणि ह्या साईडला आहे हिरवं आहे. तर ही शेतामधलं जे गवत आहे मकाच्या, ते पिवळं पडलेलं आहे मित्रांनो. मकामध्ये मारलेलं औषध आणि तणनाशक मारलेलं आहे. हे दिसत असेल तुम्हाला, हे पाहू शकता. तणनाशक मारल्यामुळे हे तण जळलेलं आहे मित्रांनो. अशी खाक होते तणाची, दिसत आहे. तर हे शेतामध्ये दिसत असेल हे बाई, तण उगवलेलं आहे. बरंच तण उगवलेलं आहे मित्रांनो. मी मुंबईला असल्यामुळे इथं काय कोणी बघायला नाही आणि बघितलं नसल्यामुळे हे एवढं तण उगवलेलं आहे. तणनाशकानं आता जळायला लागलेलं आहे. भाजी वगैरे, गवत वगैरे सुकायला लागलं दिसत असेल तुम्हाला. आणि ही मका आहे आपली मित्रांनो. मका कशी दिसते, मकाला तेज आहे मित्रांनो. आणि आतापर्यंत लहानपणापासून मकाला आताशी एक पाणी झालेलं आहे, अजून पाणी काय दिलेलं नाही मकाला, दिसत आहे तुम्हाला या साईडला. आणि ही पाऊस चालू असल्यामुळे, ह्या पावसामुळं मकाला पाणी दिलेलं नाही. आता पाणी द्यावं लागेल. ही वरची सुकलेलं, खाली चिखल आहे अजून बी मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला. चिखल आहे अजून बी, वली माती आहे अजून, पण जमीनच वली आहे अजून. तर आता अजून एक 2-3 दिवस जाऊन द्यायचं. तणनाशक मारलेलं आहे, हे तण जळलं सगळं, खाक झालं तण, दिसत असेल तुम्हाला. तण जळलं का ह्याला पाणी देऊन टाकूया आपण, म्हणजे दुसरं पाणी मकाला मित्रांनो. दुसरं पाणी दिसतंय का कसं कुठे झाली ती गवत, जळली ती गवत मित्रांनो तणनाशकामुळे. तणनाशकामुळे जळली ती. आणि या साईडला जर लय मोठं गवत होतं, ती गवत पण जाळलेलं आहे मित्रांनो मी. त्याच्यामुळं आता फरक पडेल मकाला. आणि मकाच्या आळी जवळजवळ बरीच कव्हर झालेली आहे. अशी कुठंतरी एखादी ही ताट दिसत असेल तुम्हाला, ही जळलेलं आहे, दिसतंय काय. तर ही तर एक आहे. तर असं कुठंतरी मका म्हणजे ही झालेलं आहे, पण बाकीचं कव्हर झालेलं आहे आळी मित्रांनो. तणनाशक मारलंय आता तणनाशकामुळे तण पण जळेल आणि मका पूर्वपदावर येईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.